तर निश्चितपणे पहिली गोष्ट तर आपल्याला मिळालेली माहिती चुकीची आहे. महायुती म्हणून मी लढलो नव्हतो, तर मी श्रमिक उत्कर्ष सभा प्रसाद लाड प्रणित ही निवडणूक लढलो होतो आणि त्या निवडणुकीत 7 जागा मिळाल्या आहेत आणि 4 जागांवरती मतमोजणी पुनर्मतमोजणी सुरू आहे. पहिली गोष्ट तर 7 जागा मिळाल्या का 9 मिळाल्या का 21 मिळाल्या ह्यापेक्षा ज्यांनी फार मोठा बोलबाला केला, ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला, मुंबई आमची, मराठी आमची, ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच, त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला 0 जागा मिळाल्या, याचा मला जास्त आनंद आहे. काल बरेचसे मेसेजेस पण व्हायरल करण्यात आले होते की उद्धव ठाकरे आणि मनसे, शिवसेना आणि मनसे यांना 21 आणि बाकीच्यांना 0 अशा जागा मिळाल्या, तशा अशाचे मेसेजेस व्हायरल होते. तो त्यांचा स्वभावच आहे की मुळी कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा नाही, सहकारातली माहिती नाही, सहकार कसा चालतो आहे माहीत नाही. एखादी संस्था 25 वर्षापूर्वी हातात आली, तिला ओरबडून काढण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्यामुळे मुंबईतल्या कामगारांनी, मुंबईतल्या जनतेने, मुंबईतल्या मराठी माणसांनी यांना यांची जागा दाखवली आणि खऱ्या अर्थाने ठाकरे ब्रँडचा धुवा उडवला. आता तरी मीडियाच्या माध्यमातून, मराठी मीडियाच्या माध्यमातून ठाकरे ब्रँडचा बोलबाला बंद होणार आहे का, हा प्रश्न देखील मला आपल्याला विचारायचा आहे. सुहास सामंतांनी असं म्हटलंय की खरं तर भाजपकडे पैशांचा आणि यंत्रणेचा ओघ होता आणि यापुढे आम्ही कमी पडलो, असं त्यांनी म्हटलं. नाही, हे तर प्रत्येक वेळेला असतं. मी तर सकाळी वाट पाहत होतो की संजय राऊत काहीतरी बोलतील, पण ते बोलले नाहीत. निवडणूक हरले की बॅलेट पेपरवर नव्हती म्हणून हरले, पैसे वाटले म्हणून हरले, लोक विकत घेतली म्हणून हरले, दादागिरी केली म्हणून हरले, आरोप केले म्हणून हरले, पोलीस पाठवले म्हणून हरले. हे एक स्टँडर्ड लाईन यांना उद्धवजींनी लिहून दिलेले आहेत आणि त्या लाईनवरती त्यांचा बोलबाला असतो. माझं म्हणणं आहे की मुंबईतल्या जनतेने शशांकराव आणि प्रसाद लाड हे दोघेही ज्या पद्धतीमध्ये उभाटाच्या विरोधात किंवा ठाकरे ब्रँडच्या विरोधात लढले आणि खास करून उभाटा ठाकरेच्या विरोधात लढले, त्याला जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. नाही, तो नवीन कोंबडा आता आरवतोय सकाळ झाल्यासारखा. मी काल परवा म्हटलं होतं की संजय राऊत त्याला चावला का, तर आता कळेल त्याला काय त्याची परिस्थिती झाली ती. खरं असं आहे की आरोप करणं फार सोपं असतं, सहकारामध्ये काम करणं, संस्था उभी करणं, संस्था मोठी करणं, संस्था चालवणं हे फार कठीण असतं. संदीप देशपांडे असतील, संजय राऊत असतील, यांनी एखादी संस्था चालवावी, एखादी संस्था उभी करून दाखवावी. मला एक सांगा, ठाकरे असतील किंवा ठाकरेच्या पक्षातील लोक असतील, यांनी एक तरी कुठली संस्था चालू केली आहे का? आदित्य ठाकरेंनी कुठली शाळा चालू केली आहे का? एखादं हॉस्पिटल चालू केलं आहे का? एखादी पतसंस्था, एखादी बेरोजगार संस्था, एखादी मजूर संस्था, एखादी पगारदार संस्था चालवली आहे का? यांना फक्त आरोप करता येतात आणि या आरोपापलीकडे यांना काही करता येत नाही. बेस्ट पतपेढीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाहीये. दोन्ही ठाकरे बंधूंचा पराभव झालेला आहे. याला लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात होतं महानगरपालिकेच्या, कसं पाहता? लिटमस टेस्टमध्ये तर आम्ही 100% जिंकलेलो आहोत. एक अकेला सप्पे भारी हे जे म्हणतात त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकटा, ज्यामध्ये दरेकरांची मदत झाली, कार्यकर्त्यांची मदत झाली, सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बाजूला बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोक ज्यांनी सहकारात काम करतात, ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे. कारण हा खऱ्या अर्थाने विजय हा सहकाराचा आहे. माझ्या जवळजवळ 5 जागा या 32, 35, 39 आणि 43 मतांनी पडल्या. त्यामुळे त्याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट अशी होती की यामध्ये खरं तर आपण पाहिलं तर एकंदरीत 2158 मतं ही अवैध झाली. त्यामुळे 2158 मतं जर अवैध झाली नसती तर कदाचित जर 100 मतं जरी माझ्या पॅनलला जास्त मिळाली असती तर हा आकडा 7चा आकडा कदाचित 17 असता. आणि अवैध झालेला 2158 मतापैकी जवळजवळ 1700 मतं ही माझ्या पॅनलची अवैध झाली.
मला एकच आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे, शशांक राव देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला मानतात, परंतु मला त्यांच्यावर कुठलीही टीका करायची नाही आहे. जो काय निर्णय होईल, जी काय चर्चा होईल ती त्यांच्याशी बसून करीन. परंतु शशांक राववर निवडणुकीत मी कुठलाही आरोप केला नाही. माझा टार्गेट फक्त शिवसेना होती. शिवसेनेचा भ्रष्टाचार होता. विकत घेतलेले बंगले, 6 कोटीचे बंगले 24 कोटीला घेतले, 4 कोटीचं कार्यालय 9 कोटीला घेतलं. बॅगांमधला भ्रष्टाचार, डिपॉझिटमधला भ्रष्टाचार हा होता. मुंबईतल्या बेस्ट कामगारांनी त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलं. शरदराव साहेबांची 40 वर्ष BST आणि मुंबई महापालिकेवरती सत्ता युनियन आहे. शिवसेनेची 25 वर्ष आहे आणि प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा ही 1.5 वर्षात जर 7 जागा जिंकू शकते आणि कदाचित आपण दिलेल्या माहितीप्रमाणे जर 2 जागा वाढणार असतील, तर प्रसाद लाडा 1.5 वर्षात जर 7 जिंकू शकतो, तर पुढच्या 5 वर्षानंतर निश्चितपणे 2121 जिंकू शकतो, ही खात्री मला आहे. मुंबई महापालिका निवडणूक आणि ही निवडणूक एकत्र नाही असं मनसेकडून सांगितलं जाते. तुलना करणं चुकीचं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि अरे डिंडोरा तुम्ही पिटला, आम्ही पिटला का? डिंडोरा कोणी पिटला? संदीप देशपांडेंनी डिंडोरा पिटला, सुहास सामंतनी डिंडोरा पिटला. सुभाष सामंतांचं शिरोडकर हायस्कूलचं एक भाषण तुम्ही पाहिजे तर तुमच्या आर्क्यूमधनं काढा की आम्ही ही निवडणूक जिंकलो तर मुंबई महापालिका जिंकणार. मुंबईमधल्या जनतेला ठाकरे ब्रँड हवा आहे. 2 ठाकरे एकत्र आलेत. मला या पूर्ण निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे एक व्यक्ती सोडली तर मनसेचा एकही कार्यकर्ता या निवडणुकीत दिसला नाही. त्यामुळे सन्माननीय राज ठाकरे या निवडणुकीत होते की नव्हते हा प्रश्न देखील यामध्ये आहे. त्यामुळे उभाटा शिवसेनेचा पूर्ण करेक्ट कार्यक्रम आणि बोजवारा झाला, हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. तुम्ही आता सांगितलं की पहिल्या त्याच्यामध्ये की फेर निवडणुकीसाठी केलेलं आहे, 4 जागांवर फेर निवडणूक होते, मतमोजणी होते. काय नेमकी आहे, कशामुळे ही परत मतमोजणीसाठी मागणी केलेली आहे? नाही, यामध्ये जवळजवळ 2158 मतं ही अवैध झाली आहेत. कुठल्याही निवडणुकीमध्ये 2158 मतं म्हणजे मला वाटतं की शिवसेनेला 2158 मतं देखील मिळालेली नाही आहेत. म्हणजे ठाकरे ब्रँडची पूर्ण मतं काढलीत तर ती 2158 नाही आहेत. त्याच्यापेक्षा अवैध मतं 2158 जास्त आहेत. त्यामुळे मला वाटतं की ठाकरे ब्रँड हा 4 नंबरला गेला. 1 नंबरला शशांकराव, 2 नंबरला श्रमिक उत्कर्ष सभा प्रसाद लाड, 3 नंबरला अवैध मतपत्रिका आणि 4 नंबरला ठाकरे ब्रँड. आता तरी ठाकरे ब्रँडनी विचार करायला हवा. आणि दुसरी गोष्ट, हे अवैध मतं कशा पद्धतीत होतात, त्या निवडणुकीच्या गडबडीत 2.5 लाख मतांची मतपत्रिकांची मोजणी असते. त्यामुळे अवैध मतं ही बरोबर केली गेली की नाही याच्यावरती निवडणूक अधिकारी निर्णय घेतील आणि त्यामधनं कदाचित अवैध मतपत्रिकेतून आमचाही फायदा होऊ शकतो, रावसाहेबांचाही फायदा होऊ शकतो, पण जे उमेदवार हरलेत त्यांना न्याय मिळेल ही माझी भावना आहे. मी काल रात्रीच पत्र दिलेलं आहे. काल रात्री त्या अवैध मतपत्रिकेचं पत्र दिलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यावर निर्णय होईल. मला वाटतं की उद्या सकाळपर्यंत मतपत्रिकेची पुन्हा मोजणी चालू होईल. तसं जे तुम्ही शशांकरावरती टीका केली आहे, ठाकरेंनी टीका केली आहे, दोघांनी हलक्यात घेतलं का शशांकरावांना, तर बाजी त्यांनी मारली? नाही, हलक्यात घेण्याचा प्रश्नच नव्हता. शशांकरावांशी माझी चर्चा झाली होती. त्यांचं मत एक होतं की त्यांची एक विचारधारा आणि युनियनची एक विचारधारा आहे. माझी एक युनियनची विचारधारा आणि माझा एक मानणारा गट आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची निवडणूक लढावी, मी माझी निवडणूक लढावी. परंतु माझा टार्गेटही शिवसेना होती आणि रावसाहेबांची टार्गेटही शिवसेना होती. त्यामुळे शिवसेना असण्यापेक्षा शिवसेनेचा भ्रष्टाचार, ज्या पद्धतीमध्ये उभाटाने भ्रष्टाचार केला, ज्या पद्धतीमध्ये सर्वसामान्य कामगारांचे पैसे खाल्ले, ज्या पद्धतीमध्ये बेस्ट कामगारांच्या ठेवीचा गैरउपयोग केला, त्याची चौकशी केली गेली पाहिजे. ही मागणी देखील मी रावसाहेबांकडे करणार आहे. शशांकजींबरोबर या विषयावरती मी चर्चा करीन आणि या सर्व नवीन आलेल्या पॅनलच्या माध्यमातून ही चौकशी जोरात चालवली जाईल आणि शिवसेनेचे ज्यांनी कोणी हा भ्रष्टाचार केला आहे त्याला शिक्षा मिळेल ही मला खात्री आहे. संजय राऊतांकडून असं म्हटलं जात होतं की ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी फडणवीसांचे 2 शिलेदार मैदानात उतरवले जात आहेत, मात्र या दोघांना आम्ही धोबी पछाड देऊ, यांना दोघांना संपवू, काय सांगता? मला वाटतं की संजय राऊतांना आता धोबी घाटात पाठवलं पाहिजे, कारण धोबी पछाड त्यांचा झाला आहे आणि संजय राऊत जे बोलतात त्याला किती गांभीर्याने घ्यायचं हे देखील आता मीडियाने ठरवलं पाहिजे.
ज्या पद्धतीमध्ये काल 8 वाजल्यापासून 21 वर्षे शून्य, भाजपाचा पराभव, शशांक रावचा पराभव, शिवसेना 21-0 ह्या पद्धतीत ज्या जाहिराती सोशल मीडिया आणि बातम्या पसरवल्या गेल्या त्या बातम्या आज जनतेसमोर आल्या. काल रात्री 3:30 वाजता निकाल पुढे आला आणि त्या निकालात ठाकरे भोपळा 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 अशा पद्धतीत जनतेसमोर आलेलं आहे. दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते असणारे गणेश हाके यांचं देखील एक पॅनल होतं निवडणुकीतून, त्यांना देखील खातं उघडता आलेलं नाही. नाही, गणेश हाके वगैरे हे अनधिकृत होते. कुठल्याही भाजपाने त्यांना पाठिंबा दिला नव्हता. भाजपाने या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा मलाही पाठिंबा दिलेला नव्हता. ह्या ज्या निवडणुका असतात, आपल्याला पुन्हा पुन्हा एक गोष्ट मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या सर्व निवडणुका असतात, सहकाराच्या निवडणुका या पक्षाला बाहेर ठेवून लढायच्या असतात. उभाटा शिवसेनेने एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की सन्माननीय राज ठाकरेचं नाव वापरल्यानंतर त्यांना मराठी माणसाचा सिम्पॅथी मिळेल, त्यामुळे त्यांनी हा महापालिकेच्या आधीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. तो त्यांचा नेरेटिव्ह त्यांच्यावरच उलटला. त्यामुळे ही निवडणूक सहकारातली होती. ही निवडणूक एकट्या प्रसाद लाडची होती. ही निवडणूक प्रसाद लाडच्या श्रमिक उत्कर्ष सभा आणि त्यांनी घेतलेल्या सर्व एकत्रित संघटनांची होती. आणि या संघटनांमध्ये मला जे यश मिळालं ते जवळजवळ 4,500च्या आसपास मतं मिळाली आणि रावसाहेबांना 4,555 वगैरे मतं मिळाली. त्यामुळे माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही आहे, अजून उशिरापर्यंत ते चालू होतं, परंतु जास्तीत जास्त 35 मतापासून 85 मताच्या फरकामध्ये ही निवडणूक झाली. आणि शिवसेनेला 2,000चा आकडाही पार करता आला नाही. जसं मी म्हटलं की अवैध मतपत्रिका आहे त्यांच्यापेक्षा जास्त होत्या. त्यामुळे शिवसेनेचा पुरा बोजबारा उठलेला आहे, कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा हार स्वीकारावी, सुहास सामंतांचा बेस्ट कामगार सेनेचा राजीनामा घ्यावा आणि जे उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीत भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा करणार का आणि कामगारांना न्याय देणार का, हा प्रश्न आहे. तसंच एक वेगळा विषय आहे. तसंच लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा 3 वेगवेगळी बिलं मांडणार आहेत, ज्यामध्ये उच्चपदस्थ व्यक्ती मुख्यमंत्र्यांपासून सगळेच त्यांच्यावरती शिक्षा झाली किंवा गुन्हा दाखल होऊन त्या शिक्षा झाली त्यांना पदावर हटवण्याची प्रोव्हिजन त्याची प्रश्न किती पाहिजे 30 दिवसात. नाही, मला वाटतं की एक लोकशाहीचं चांगलं धोतक आहे. ज्या पद्धतीमध्ये लोकशाही जनतेपर्यंत आपण आणली पाहिजे, पारदर्शक लोकशाही जनतेपर्यंत आणली पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीमध्ये संविधान लिहिलं, ज्या पद्धतीमध्ये आपण अपेक्षित संविधानाचे मार्ग स्वीकारतो, त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला व्यक्ती, गुन्हेगार व्यक्ती हा राजकीय व्यक्ती असला, उच्चस्थ पदाधिकारी असला तरी त्याला शिक्षाही झाली पाहिजे. या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदींचं सरकार जनतेसमोर दाखवते. नाही, मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं की कालच्या निवडणुकीत प्रचंड मोठा पाऊस होता, तरी देखील परिवर्तन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं आणि 83% मतदान झालं. कदाचित पाऊस नसता ते मतदान 90% देखील गेलं असतं. पण आता कारणमीमांसा शोधली जात आहे ठाकरेंच्या पक्षाकडून, तर नेमकं कशामुळे हे सगळं घडलं, काय म्हणा? भ्रष्टाचारामुळे घडलं. मला वाटतं की उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवावं आणि कारणमीमांसा कशा झाल्या याचं मी त्यांना स्टेप बाय स्टेप हे सांगू शकतो. तर उद्धव ठाकरेंची इच्छा असेल तर त्यांनी मला मातोश्रीवर आमंत्रण केलं तर मी निश्चितपणे तिकडे जाईल. त्यांनी नाही बोलवलं तर तुम्ही जाऊन भ्रष्टाचाराचे पुरावे देणार? भ्रष्टाचाराचे पुरावे हे घाग आणि एक गोरे नावाच्या व्यक्तीने दाखवले. गोरे नावाची व्यक्ती होती ती जवळजवळ 4,300 मतांनी निवडून देखील आली. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात ज्याने आवाज उठवला त्या व्यक्तीला कामगारांनी निवडून देण्याचं काम देखील केलं. त्यामुळे ते मी करण्यापेक्षा पोलीस आणि सहकार खातं निश्चितपणे हे करेल आणि ज्यांनी गुन्हा केला आहे त्याला शिक्षा मिळेल. नाही, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही 6 कोटीच्या वर कुठलाही गुन्हा झाला तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग त्यामध्ये येते. EOWच्या माध्यमातून त्याची शिक्षा केली जाते. इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कुठल्याही माणसावरती डायरेक्ट गुन्हा करत नाही तर त्याची प्रिलिमिनरी इन्क्वायरी ज्याला PE म्हणतात ती करते. त्या PEला जवळजवळ 3 महिन्याचा 90 दिवसाचा कालावधी असतो आणि त्यानंतर त्या PEमध्ये जर तथ्य आढळलं तरच त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो. एवढ्या पारदर्शक पद्धतीने EOWचं कामकाज चालतं. मला वाटतं PE झाल्यानंतर या विषयावरती आपण बोललं तर योग्य राहील. सर, नाशिक संदर्भात एक प्रश्न होता. तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम असताना आता सिंहस्थ कुंभमेळ्याचं जे नियोजन आहे ते खरं तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन करतायत.
त्या नियोजनावरून सुद्धा कुठेतरी महायुतीचे 3 नेते परस्परांच्या विरोधात काम करत असं दिसतंय. 3 स्वतंत्र नेते गिरीश महाजन, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे स्वतंत्र बैठका घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश देतात. मला वाटतं की हे सगळे उठवलेले रूमर्स आहेत. कुठेही महायुतीमध्ये मतभेद नाहीत. महायुतीचा समन्वयक म्हणून मी पूर्ण खात्रीलायक सांगतो, महाकुंभ हा फार मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे गिरीशजीच्या पद्धतीने बैठका घेत आहेत. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आणि नाशिकची त्यांना माहिती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. ते त्यांच्या बैठका घेऊन त्यांचे लोकल विषय सोडवत आहेत. आणि शिंदे साहेब देखील त्यांच्या अनुभवातून ते त्यांचा मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे कुठलाही मतभेद नाही. हे ज्या काही बैठका फायनल होतील त्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होतील आणि त्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर केला जाईल. कालच्या पावसामुळे मुंबई थांबली. आदित्य ठाकरे म्हणजे महानगरपालिकेचे प्रशासन व्यवस्थित काम करत नाही, त्याच्यामुळे मुंबई कोणी थांबवली? आदित्य ठाकरेंनी पहिले स्वतः ठरवून घ्यायला पाहिजे. 25 वर्ष सत्तेमध्ये असताना मिठी नदीचा भ्रष्टाचार, कोविडमधला भ्रष्टाचार, रस्त्याचा भ्रष्टाचार, सिमेंट काँक्रिटीकरणाचा भ्रष्टाचार, गाळ काढण्याचा भ्रष्टाचार, अनेक भ्रष्टाचार हे उभाटा शिवसेनेने केले. आणि त्याचे कर्ते धरता माननीय आदित्य ठाकरेंचे वडील सन्माननीय उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे देखील होते. त्यामुळे आदित्य ठाकरेला मुंबईकरांना प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार नाही. आदित्य ठाकरे या सर्व गोष्टीला जिम्मेदार आहेत. त्यामुळे मुंबईकर देखील जाणतात की यामध्ये आदित्य ठाकरेच खऱ्या अर्थाने मुंबईकरांचे दोषी आहेत. मॅनहोलमध्ये पडून एकाचा परत मृत्यू झालेला आहे. भांडूपमधल्या एका तरुणाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेला आहे. कसं बघता? कारण की मॅनहोलचा पडून होण्याच्या मृत्यूचा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. यामध्ये जे कोणी अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर दोषी असतील त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई केली जाईल. धन्यवाद. सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि ओळा दुष्काळाबाबत ही भेट आहे. जवळीक वाढते. काही दिवसांपूर्वी मोदींची आणि अमित शहाची स्तुती सुद्धा केली. मला वाटतं की सुप्रियाताई जवळजवळ आता 5 टर्म या खासदार आहेत. लोकसभेमध्ये संसद रत्न म्हणून त्यांना अनेक वेळा अवॉर्ड देखील मिळालेले आहेत. जर काही राज्याच्या प्रश्नाबाबत किंवा बारामती पुण्याच्या प्रश्नाबाबत जर ते गृहमंत्री, सहकार मंत्री किंबहुना जर माननीय पंतप्रधानांना भेटत असतील तर एक खासदार म्हणून आणि एका पक्षाच्या नेत्या म्हणून हा त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे मला वाटतं की ताईंची भेट ही राजकीय नसावी, कारण सहकार क्षेत्रात देखील त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि माननीय अमितभाई शहांकडे सहकार खातं देखील असल्यामुळे कदाचित त्या भेटीकडे राजकीय न पाहता सामाजिक दृष्टिकोनाने पाहिलं तर निश्चितपणे चांगलं होईल. ठाकरे ब्रांड का करेक्ट कार्यक्रम करने का काम प्रसाद लाड़के श्रमिक उत्कर्ष सभा ने किया है. जो ठाकरे ब्रांड आने के बाद हम बेस्ट की पतपेढ़ी जीतेंगे, ना पत रही ना पेढ़ी रही, जो था उसका करेक्ट कार्यक्रम हो गया. ये जनता ने आज देखा है. 50% से भी कम वोट ठाकरे ब्रांड को मिले हैं. मुंबई की जनता ने, मुंबई के कामगारों ने, मुंबई के मराठी मानुस ने ठाकरे ब्रांड को उनकी जगह बता दी है. मुझे लगता है कि ये जो विजय है ये विजय कामगारों का विजय है. ये जो विजय है ये जो भ्रष्टाचार के खिलाफ के लड़ाई का विजय है. जिस तरीके से बेस्ट पतपेढ़ी में 24-25 करोड़ का भ्रष्टाचार हुआ, बंगलों का भ्रष्टाचार, कार्यालय का भ्रष्टाचार, बैगों का भ्रष्टाचार, डिपॉजिट का भ्रष्टाचार, वो सारे भ्रष्टाचार आज जनता के सामने आए हैं. आपको एक बात बताता हूँ, 3 डेपो के ऊपर तो शिवसेना ठाकरे एक वोट भी नहीं ले पाई. 0 वोट मिले, 0. और 21 में से 0 रहे. जो पिछले चुनाव में 5 साल के चुनाव में जिनकी 21 की सत्ता थी वो 0 पे जाना ये बहुत बड़ी बात होती है. मुझे लगता है आज भी ठाकरे ब्रांड को विचार करना चाहिए, चिंतन करना चाहिए और कहाँ पर पराभव हुआ, किस कारण पराभव हुआ, उन नेताओं को सजा देनी चाहिए. संजय राउत जिस तरह से आरोप प्रत्यारोप कर रहे हैं उससे क्या? संजय राउत आरोप करने के लिए उन्हें पगार दिया जाता है तो वो आरोप करेंगे. उनके आरोपों को हम बहुत गंभीरता से नहीं लेते, लेकिन संजय राउत को भी आज सोचना चाहिए कि प्रसाद लाड जैसा एक अकेला सब पे भारी आज ठाकरे ब्रांड के ऊपर भारी पड़ा है. उस बारे में वो उद्धव जी को और उनके कार्यकर्ताओं को प्रश्न पूछेंगे क्या. धन्यवाद. आखिरी सवाल, पीएम चुनाव
चुनाव के चाशनी टेस्ट की तरह इसको देखा जा रहा था। ये लिटमस टेस्ट थी जिसके बारे में बोलबाला उबाटा सेना के लोगों ने ही किया। आज लिटमस टेस्ट में वो फेल चले गए। शरद राव के और हमारे मिलकर 21 के 21 दोनों आए हुए हैं। मुझे बहुत खुशी है कि 40 साल की राव साहब की सत्ता थी और उद्धव जी की 25 साल की सत्ता के बाद 1.5 साल के बेस्ट के मेरे चिंचू प्रवेश के बाद भी आज मैं 7 जगह के ऊपर आगे हूँ। और ऐसे अभी ही पत्रकारों से चीज़ मालूम पड़ी है, शायद 2 जगहों का निकाल भी मेरे तरफ से लगने की संभावना है। धन्यवाद।